नमस्कार मित्रांनो, माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जवळपास सगळ्यांचे झाले असणार आहे. काहीच दिवसात समुपदेशनसुद्धा लागेल. प्रत्येकालाच वाटत असणार मला कोणता तालुका मिळेल, कोणती शाळा मिळेल, काय होईल, कसं होईल. मित्रांनो निवांत राहा. आतापासून या गोष्टीचा विचार करून काहीच होणार नाही. कारण समुपदेशनावेळी आपल्याला कितीही वाटत असलं की मला प्रॉपर रत्नागिरी मिळावं, रत्नागिरीपासून 15 किलोमीटरपर्यंत असणारी शाळासुद्धा चालेल. मात्र तसं होत नाही. आपल्या डोळ्यासमोर आपल्या पुढचा उमेदवार आपल्याला हवी असणारी शाळा घेऊन जातो. त्यामुळे हताश न होता खूप साऱ्या पर्यायांपैकी जो चांगला पर्याय तुम्हाला वाटेल तो वेळेवर निवडावा लागतो. फक्त तुम्ही आता एवढं करू शकता की रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये असणाऱ्या गावांची थोडी मॅपवरच पाहणी करा आणि ज्यावेळी रिक्त जागा दाखवण्यात येतील त्यावेळी आपल्या चॉईसचे तालुके आणि शाळा आपल्यापर्यंत राहतात का याची खात्री करायची. आणि जर यदाकदाचित आपल्याला हवी असणारी शाळा तालुका मिळाला तर आनंदी आनंद आहेच. या 9ही तालुक्यांच्या नकाशाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यावर क्लिक करून रत्नागिरी जिल्हा आणि 9 तालुके यांचा नकाशा तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ सुरू होण्याआधी सर्वांना एक नम्र विनंती, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्हा हा उत्तर दक्षिण असा विस्तारलेला आहे. एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला समुद्रकिनारा. संपूर्ण जिल्हा हा डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांनी व जंगलांनी व्यापलेला आहे. इथल्या गावांचा विस्तार हा खूप मोठा आहे. एका गावात 8 ते 10 वाड्या असतात आणि या वाड्यांमध्ये कमी जास्त 50-100 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमीसुद्धा घरे असतात. काही वाड्या किंवा गावं ही डोंगरांवर, डोंगर उतारावर वसलेली आहे, तर काही डोंगराच्या पायथ्याशी. सपाट भाग हा फार कमी आहे. एकूण 9 तालुक्यांनी मिळून बनलेला हा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम म्हणूनच गणला जातो. या 9 तालुक्यांचा विचार करता रत्नागिरी, जे की जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथे तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध आहेत. बस, रेल्वे, मोठी बाजारपेठ, शिक्षण, यासाठी शाळा, कॉलेज वगैरे. यानंतर जे तालुके आहेत खेड, चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर हे तालुके मुंबई गोवा हायवेला अगदी लागून आहेत किंवा मुंबई गोवा हायवे या शहरांमधूनच गेलेला आहे. पैकी चिपळूण, खेड हे तालुके बऱ्यापैकी डेव्हलप आहेत. उरलेले दापोली, मंडणगड, गुहागर हे तालुके मुख्य रस्ता म्हणजे मुंबई गोवा हायवेपासून थोडे आत आहेत. या 9 तालुक्यांमध्ये अवघड क्षेत्र हे प्रामुख्याने आहेच. मात्र तुम्ही यापैकी कुठलाही तालुका घेतलात तर तुमची राहण्याची व्यवस्था किंवा भाड्याने घर, रूम अगदी वाजवी दरात आणि चांगल्या पद्धतीची मिळून जाते. कारण कोकणातली घरे धाब्याची, स्वच्छ, नीटनेटकी बांधलेली आहेत, सुंदर आहेत. रत्नागिरी जिल्हा मुख्यालयापासून रत्नागिरीमधील तालुके खूप दूर अंतरावर आहेत. रत्नागिरी ते संगमेश्वर 46 किलोमीटर अंतर आहे. तर रत्नागिरीपासून लांजा 40 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी ते राजापूर 70 किलोमीटर आणि रत्नागिरी ते चिपळूण 87 किलोमीटर. रत्नागिरी ते गुहागर 90 किलोमीटर आहे. रत्नागिरी ते दापोली 147 किलोमीटर आणि रत्नागिरी ते मंडणगड आहे 162 किलोमीटर. म्हणजे रत्नागिरीपासून रत्नागिरीतील तालुके हे खूप लांब अंतरावर वसलेले आहेत. बघा अशा प्रकारे रत्नागिरीपासून प्रत्येक तालुका हा लांब अंतरावर बसलेला आहे. संगमेश्वर, लांजा, राजापूर हे 3 तालुके सोडले तर बाकी तालुके बऱ्याच अंतरावर आहेत. एकदा शाळेवर जॉईन झालं की जिल्हा मुख्यालयाला जायचं फारसं काम पडत नाही. अगदीच महत्त्वाचं काम असेल तर वर्षातून 1 किंवा 2 तुमच्या फेऱ्या होऊ शकतात. रत्नागिरीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार जॉईन होण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच प्रश्न पडलेला आहे की रत्नागिरीमधला कोणता तालुका मी घ्यावा की ज्यामुळे मला सोयीस्कर असा तालुका मिळेल. तर बघा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी हे तालुके ट्रेन रूटने आणि मुंबई गोवा हायवेने कनेक्ट आहेत. त्यामुळे लांबची जी मंडळी आहे त्यांना हे तालुके जाण्या येण्याच्या दृष्टीने सोयीचे आहेत. लांजा, राजापूर या तालुक्यापासून स्टेशन थोडं बाजूला राहतं, तरीसुद्धा हे 2 तालुके ही जाण्या येण्यासाठी सोयीचे आहेत. नागपूर, अमरावती, मराठवाडा, नाशिक या विभागातील जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना रत्नागिरी, खेड, चिपळूण, संगमेश्वर हे तालुके सोयीचे आहेत. कारण या 4ही तालुक्यात ट्रेनने जायची यायची सोय आहे. त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे व बसने जायचे असेल तर कोल्हापूर मार्गे भरपूर बसेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पुणेपर्यंत जाऊन मग आपल्याला हवे तसे जाता येते ट्रेनने किंवा बसने. त्यामुळे गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम हे विदर्भातील जिल्हे व नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, हिंगोली येथील अभियोग्यताधारकांनी शक्यतो खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी या तालुक्यांना प्राधान्य द्यावे. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथील जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी पुढीलप्रमाणे तालुके निवडावे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जे अभियोगिताधारक आहेत त्यांना संगमेश्वर, देवरुख, राजापूर, लांजा हे तालुके अगदी त्यांच्या जिल्ह्याची सीमा शेअर करत असल्यामुळे जाण्या-येण्यासाठी सोयीचे ठरतात. इथे बसचा पर्याय बऱ्यापैकी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही अगदी हवं तेव्हा आपल्या गावाला जाऊ शकता किंवा येऊ शकता. कोल्हापूरच्या मंडळींनी खास करून देवरुख व साखरपा भागातील ज्या शाळा आहेत त्या घ्याव्यात. साखरपा आंबा घाट संपला की लगेच आलं कोल्हापूर. सातारा, सांगली येथील जे अभियोगिताधारक आहेत त्यांना चिपळूण तालुका, खेडचा चिपळूण साईडचा काही भाग व संगमेश्वर तालुक्याचा काही भाग हा जवळ आहे. चिपळूणहून बऱ्यापैकी बसेस उपलब्ध आहेत. सावर्डे, कापसाळ, कामथे, खिरडी, शिरगाव, पोफळी या भागातील ज्या शाळा आहेत त्या सातारा, सांगली या भागातील उमेदवारांसाठी किंवा अभियोगिताधारकांना सोयीच्या आहेत. पुणे भागातील किंवा पुणे जिल्ह्यातील जे अभियोगिताधारक आहेत त्यांना ट्रेन रूटवरील चिपळूण, खेड, संगमेश्वर हे तालुके व मंडणगड हा तालुका ते निवडू शकतात. मंडणगडवरून बस मार्गाने पुणे जवळपास कमी जास्त 150 किलोमीटर येतं व मंडणगड ते माणगाव रेल्वे स्टेशन फक्त 46 किलोमीटर आहे. त्यामुळे हाही एक पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर दापोली, गुहागर हे तालुकेसुद्धा तुम्ही घेऊ शकता, कारण दापोलीवरून पुणेसाठी बऱ्याचशा बसेस उपलब्ध असतात. लेडीजसाठी रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुख, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर हे तालुके काम करायला थोडे बरे राहतील. कारण येण्या-जाण्याच्या दृष्टीने हे तालुके मुंबई-गोवा हायवे आणि ट्रेन रूटने कनेक्ट आहेत. त्याचबरोबर या तालुक्यांमध्ये गावंही रोडने बऱ्यापैकी कनेक्ट आहेत. त्याचबरोबर दापोली, मंडणगड, गुहागर हे सुद्धा तालुके तुम्ही घेऊ शकता. फक्त हे 3 तालुके हायवेपासून थोडे आत आहेत. परंतु या प्रत्येक तालुक्यात बसेसची सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध आहे. देवरुख, संगमेश्वर भागात रोडवरील शाळा लेडीजसाठी सोयीच्या राहतील. प्रॉपर देवरुख, संगमेश्वर, साखरपा ही गावे मोठी आहेत. या रोडवर कोसुम, बुरंबी, तेरे, धामणी, गोळवली, आरवली, तुरळ, कडवई यासारखी मोठी गावे आहेत. तसेच रत्नागिरी ते संगमेश्वर आणि संगमेश्वर ते चिपळूण व चिपळूण ते खेड हायवेला भरपूर गावे आहेत. यामधील रिक्त जागा तुम्हाला प्राधान्यक्रमाने मिळू शकतात. संगमेश्वर तालुक्यामध्ये पुढीलप्रमाणे काही मोठी व हायवेला टच असणारी गावे आहेत. संगमेश्वरमध्ये देवरुख, साखरपा, धामणी, कोसुम, पाटगाव, गोळवली, कडवई, आरवली, तुरळ, मागजण, राजेवाडी, आसुर्डे, जांभूळवाडी, कोंडिवरे, बुरंबाळ, ओझरकोल, माभळे, लोवले, तेरे, साळवली, पूर, पाटगाव, सरंद, बुरंबी यामधली ही जी काही गावे आहेत ही हायवेला लागून आहेत व काही गावे ही आतमध्ये आहेत, मात्र राहण्यासारखी आहेत, जी हायवेपासून एक 10-12 किलोमीटर अंतरावर आहेत. यामधलं जे मागजण गाव आहे हे थोडंसं आतमध्ये आहे, मात्र मोठं गाव आहे आणि जाण्या-येण्याची बऱ्यापैकी सोय आहे. त्यामुळे अगदी रोडवर नाही आहे म्हणून आपण काही गावे इथली सोडून देऊ शकत नाही, तर काही गावांना जाण्या-येण्याची बऱ्यापैकी सोय असते. चिपळूण हा एक चांगला डेव्हलप्ड आणि मुंबई-गोवा हायवेला टच असणारा आणि पाटण, सातारा मार्गे जाण्यासाठी चांगला रोड असणारा, त्याचबरोबर आतमध्येही रोडची चांगली कनेक्टिव्हिटी असणारा तालुका आहे. ज्यामध्ये खेरडी, कळंबस्ते, मिरजोळी, कापसाळ, कामथे, कोंडमळा, सावर्डे, आगवे, आंबतखोल, असुर्डे, खेरशेत, डेरवण, कासारवाडी, कुडप, कोकरे, कोंढे, टेरव, धामणवे, वालोपे, पेढे, कोंढे यासारखी गावे आहेत जी तुम्ही घेऊ शकता. अगदी सर्व गावांची नावे मी इथे देत नाही आहे, मात्र हा जो मॅप आहे हा मॅप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. खेड हा सुद्धा मुंबई-गोवा हायवेला टच असणारा आणि रेल्वे स्टेशन म्हणजेच रेल्वेची सोय असणारा एक तालुका आहे आणि यामध्ये लोटे, आसगनी मोहल्ला, दाभिळ, लावेल, निगडे, बोराण, जांभुर्डे, भरणे, भाडगाव, खैरी, अलसुरे, करंजवाडी, बोरघन, नातूनगर, पाखवाडी, दिवाणखवटी, सुकीबली, घाणेखुंट यासारखी गावे आहेत जी हायवेला टच आहेत आणि हायवेपासून काही थोड्या अंतरावर आहेत, जी तुम्ही घेऊ शकता. गुहागर हा रत्नागिरीतील उत्तरेला व अतिपश्चिमेला असणारा तालुका आहे, जो समुद्राला अगदी लागून आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेला हा तालुका निसर्ग सौंदर्याने सुद्धा नटलेला आहे. हा तालुका मुंबई-गोवा हायवेपासून थोडा आतमध्ये आहे. या तालुक्यामध्ये आरे, भंडारवाडा, रानवी, शृंगारतळी, पाटपन्हाळे, वेलदूर, पालपेण, निवोशी, वरवेली, गुहागर, वरचा पाट,
धोपावे, वेलदूर, दाभोळ, पांगरीतर्फे हवेली, कीर्तनवाडी तर्फे गुहागर, घरतवाडी, घाडेवाडी यासारखी काही गावे आहेत, काही वाड्या आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता. दापोली तालुक्यामध्ये निगडे, गव्हे, गिम्मवणे, चंद्रनगर, बोरघर, वालणे, उंबार्ली, ब्राह्मणवाडी, जळगाव, तळसुरे, आपटी, शिवाजीनगर, वनंद, खेरडी, शिर्डे, सरंग, करडे, मौजे, दापोली यासारखी काही मोठी गावे आहेत जी दापोलीपासून जवळ व रोड टच आहेत. लांजा हा तुलनेने लहान तालुका आहे. यामध्ये वाकेड, पुरगाव, गोंडेसकल, पन्हाळे, कुवे, धुंचरे, केलंबे, देवदे, गावणे ही गावे साधारण 15 ते 20 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत. काही गावे हायवेला आहेत. राजापूर हा रत्नागिरीतील अतिदक्षिणेकडील शेवटचा तालुका आहे जो त्याची सीमा सिंधुदुर्गसोबत शेअर करतो. राजापूर तालुक्यामध्ये कनेरीवाडी, उन्हाळे, तिथवली, दोनिवडे, हर्डी, कोदवली, धोपेश्वर, मांडकवाडी, नेरकेवाडी यासारखी मोठी गावे आहेत व ही गावे हायवेला लागून सुद्धा आहेत. त्याचबरोबर राजापूरपासून जवळ असणारी काही गावे आहेत जी या मॅपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या मॅपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यावरून तुम्हाला रिक्त असणाऱ्या यादीतील गावेसुद्धा इथे पाहू शकता. रत्नागिरी हा तालुका उत्तर दक्षिण असा पसरलेला असून याची पश्चिम बाजू समुद्राला लागलेली आहे. रत्नागिरीमध्ये झाडगाव, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कारले, भाटे, कुवारबाव, करवाचीवाडी, पडवेवाडी, तिवंडेवाडी, आंबेशेत, जुवे, अडी, कासारवेली, नाचणे, आरेवारे, सडे, बासनी, भोलेवाडी, मयेकरवाडी, म्हामुरवाडी, माझगाव यासारखी गावे आहेत. ही गावे तालुका मुख्यालयापासून साधारण 10 ते 15 किलोमीटरपर्यंत येतात. अंतर कमी जास्त होऊ शकते. काही हायवेला लागून आहेत तर काही थोडी आतमध्ये आहेत. तरीसुद्धा तुम्ही एकदा प्रत्यक्ष मॅप बघूनच शाळा जर यापैकी मिळत असेल तर खात्री करून घ्यावी. समुपदेशनाला जात असताना आपल्याला ज्या रिक्त शाळा दाखवलेल्या आहेत त्या रिक्त शाळांच्या यादीची एक झेरॉक्स प्रत आपल्याकडे आपण काढून घ्यायची आहे, जेणेकरून ज्या शाळा आपल्याला हव्या आहेत त्या क्रमानुसार आपण तिथे लिहून ठेवायच्या आणि आपला नंबर येईपर्यंत त्यामधल्या ज्या शाळा जातात त्यांवर क्रॉस करत चालायचं. म्हणजे ज्या शाळा शिल्लक आहेत त्याच नेमक्या शाळांचा आपण विचार करू शकू आणि आपल्यासोबत असणाऱ्या मॅपचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्यावरून आपल्याला शाळा निवडताना काही अडचण जाणार नाही किंवा गोंधळ उडणार नाही. माहिती जर आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.